इयत्ता 5वी आणि 8वी साठी खूप महत्त्वाचा असा तक्ता तो म्हणजे काय 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. तर त्या लक्षात ठेवा. 1 ते 10 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर त्या आहेत 4. 2, 3, 5, 7. पहिली मूळ संख्या आहे 2. त्यालाच आपण काय म्हणतो? सममूळ संख्या. त्याला काय म्हणतो आपण? सममूळ संख्या. 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर त्या 4. 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 2. 21, 29. 31 ते 40 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 2. 31, 37. 41 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 3. तर बघा इथं 1 ते 50 पर्यंतच किती मूळ संख्या आल्या? 4 आणि 4 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे इथंच किती आल्या? 15 मूळ संख्या. आणि शिल्लक किती राहिल्या? 10. शिल्लक किती राहिल्या? 10. मग बघा 51 ते 60 मध्ये 51, 53, 59. 61 ते 70 मध्ये 61, 67. 71 ते 80 मध्ये 71, 73, 79. आणि 81 ते 90 मध्ये 83, 89. आणि 91 ते 100 मध्ये आहे 97. मुलं सगळ्यात जास्त कोणत्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात? तर ते म्हणजे 87 आणि 91. तर 87 ला 3 ने भाग जातो, 91 ला 7 ने भाग जातो. तर ह्या मूळ संख्या नाहीत. दुसरी गोष्ट 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. मग संयुक्त संख्या किती? तर संयुक्त संख्या आहे 74. 74 कसं काय? तर 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. म्हणून 1 ते 100 मध्ये 74 ह्या संयुक्त संख्या आहेत आणि 25 काय आहेत? मूळ संख्या. तर अशाच व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.